हार्दिक स्वागत, मनापूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जेऊर गावचे सरपंच सन्माननीय पैलवान पृथ्वीराज भैया पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाचं पाहुणे मंडळींचं हिरा पब्लिक स्कूलच्या वतीनं सहर या पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. या ठिकाणी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील संस्थेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. अवघ्या काही क्षणांमध्ये उपस्थित व्यापारी सन्माननीय लतीफ शेठ तांबोळी आपलं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जेऊर गावचे प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय लतीफ शेठ तांबोळी मान्यवरांना विनंती आहे, आपण दीप प्रज्वलन करायचंय. जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते छोटीशी बात. जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात. तरीही तिला आहे मानाचं स्थान. म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन व प्रतिमा व ज्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला त्या ज्ञानमाता क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले स्वागत आहे. हिरा पब्लिक स्कूलचे मार्गदर्शक सदस्य सन्माननीय अवसरे दादा आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथींच्या मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनानं आणि प्रतिमा पूजनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर आलेल्या सर्व पालक वर्गाला विनंती, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2025 स्नेह सन्माननीय पहिलवान पृथ्वीराज भैया पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या हिरा पब्लिक जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी मुख्य मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. करायचा आहे. कदम साहेब सर्व मान्यवरांना विनंती, आपण सन्मान होत असताना जोऱ्याचे सरपंच सन्माननीय सुरेश नाना जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हिरा पब्लिक स्कूल संस्थेचे सदस्य सन्माननीय विनोद शेठ अवसरे यांना विनंती करतो की आपण सरपंच साहेबांचा सन्मान करायचा आहे.
या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या ॲबॅकस अकॅडमीच्या संचालिका सन्माननीय मुठ्ठा मॅडम यांचं देखील या ठिकाणी मंचावरती सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय पांडव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. उपस्थित असणारे सन्माननीय प्राध्यापक विष्णू शिंदे सर, आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्राध्यापक विष्णू शिंदे सर व त्यांच्या समवेत आलेले प्राध्यापक JS सर, दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नितीनजी भोगे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी इरा पब्लिक स्कूल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बिरजेजी बार, त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय गजेंद्रजी भोसाहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी इरा पब्लिक स्कूल चिकलठाणचे मुख्याध्यापक सन्माननीय कसबे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय गजेंद्रजी भोसाहेबांचा सन्मान करायचा आहे. पब्लिक स्कूल संस्थेचे सदस्य सन्माननीय बाबुराव जावसरे साहेब यांना विनंती करतो की आपण वाघमारे साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी हुसेन सर यांच्या शुभास्ते संपन्न होतोय. सन्माननीय लतीफ शेठ तांबोळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे वांगी सन्माननीय लक्ष्मणजी महाडिक, मी संस्थेचे सचिव सन्माननीय सुनील शेठजी अवसरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय सुनील शेठजी अवसरे सर यांना विनंती करतो की आपण शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे JS सर, आपणास देखील विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आवर्जून उपस्थित असणाऱ्या सौ वनारसे मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. परिवाराच्या वतीनं एक स्मार्ट TV या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी ते देत आहेत. मी सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील ही भेट स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचंय. इरा पब्लिक स्कूल जेऊरच्या सर्व हे बंद 2025 या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीनं, यशकल्याणी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी इरा पब्लिक स्कूल जेऊर या संस्थेला एक स्मार्ट TV सप्रेम भेट देण्यात येत आहे. आणि येथे जमलेला माझा पालक वर्ग आणि माझे बाल विद्यार्थी, आज आपण बालाजी बहुउद्देशीय संस्था चिकलठाण संचालित इरा पब्लिक स्कूल जेऊरचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन साजरा करत आहोत. आपल्या इरा पब्लिक स्कूल चिकलठाणची सुरुवात 6 जून 2015 रोजी झाली होती. त्यावेळी हे छोटेशे रोपटे आपल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर ब्रिजेश बारकुंड सर आणि संस्थेचे सचिव सुनील अवसरे सर या दोघांनी मिळून लावलं होतं. त्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्ष झालेलं आपण पाहत आहोत. ती सुरुवात फक्त 58 विद्यार्थ्यांपासून झाली होती. ती
ते आज 650 विद्यार्थ्यांपर्यंत गेलेले आपण पाहत आहोत. आणि आज पहिले वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे, तरी सुद्धा इरा पब्लिक स्कूलचा पट आज 105 इतका आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की तर 105 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे. याचं कारण म्हणजे की आपल्या इरा पब्लिक स्कूलची गुणवत्ता. आपल्या स्कूलचा नेहमी हाच प्रचार 16पासून पहिलीचे विद्यार्थी जसे स्पर्धा परीक्षेला बसवतो तसं प्रत्येक वर्षी आपला विद्यार्थी राज्यात, केंद्रात, जिल्ह्यात सतत चमकत असतो. आणि तीच परंपरा जेऊरचे इरा पब्लिक स्कूल सुद्धा कायम ठेवणार असा मला ठाम विश्वास आहे. तसेच विविध उपक्रम, त्यामध्ये कलर्स डे, विविध नेत्यांच्या जयंत्या साजरा करणे, विविध सण साजरा करणे, यातून आपण विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, त्यांचा सांस्कृतिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्व गोष्टींबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास पण खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण आठवड्यातून 1 दिवस त्यांना खेळायला सोडतो. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात आपलं स्पोर्ट वीक असतं. आता 26 जानेवारीच्या वेळेस त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं. ते स्पोर्ट वीक असते कारण त्यांचा त्यातून शारीरिक विकासही होणं खूप गरजेचं असतं. अशा अनेक गोष्टी इराबद्दल सांगता येतील. आपल्या त्यांचे 16पर्यंत टेबल पाठ आहेत आता. याचं कारण म्हणजे इरा पब्लिक स्कूलने त्यांना दिलेलं प्रोत्साहन असते. आपण त्यांना बक्षीस ठेवतो, फुल नाही फुलाची पाकळी छोटंसं गिफ्ट देतो आणि त्यातून प्रेरणा निर्माण करून त्यांचं हे सगळं करून घेत असतो. आमची पूर्ण टीम म्हणजे आमचे मार्गदर्शक डॉक्टर बारकुम सर, सचिव सुनील अवसरे सर, तसेच आमचा इरा पब्लिक जेऊर आणि चिखलठाण येथील पूर्ण शिक्षक वृंद सतत मोलाचे सहकार्य करत असतात. म्हणून आपला हा इराचा गुणवत्ता विकास दिसून येतो. या ठिकाणी या जेऊर येथील या प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दृष्टिकोनातून जे काही प्री प्रायमरीचे छोटेसे विद्यार्थी असतील त्यांचा नयनरम्य पद्धतीने असा कला व त्यांनी केलेली त्यामधून मनोरंजनाची कृती या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. तर प्रथम वर्ष असल्यानिमित्ताने पालकांची उपस्थिती फार लक्षणीय आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावरील सुद्धा सर्व मान्यवर मंडळींनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे देखील इरा पब्लिक स्कूलच्या वतीने सहर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. जास्त वेळ न घेता मला माहिती आहे आपणाला महत्त्वाचा मेन मुलांचा कार्यक्रम बघायचा आहे. त्यामुळे कार्यक्रमाची जास्त उत्कंठा न ताणता मी या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं सहकार्य शेवटपर्यंत असंच लाभेल हीच आपल्याकडनं आशा करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर संस्थेचे सचिव सन्माननीय सुनील शेठजी अवसरे सर यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय पैलवान श्री पृथ्वीराज भैया पाटील, सरपंच जेऊर, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, संस्थापक अध्यक्ष यश कल्याणी, सेवाभावी संस्था करमाळा, प्रमुख पाहुणे, सर्व व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचं नाव न घेता वेळेअभावी मी थोडक्यात सांगतो की भाऊ, आपण इथं जी संस्था शाळा चालू केलेली होती ही जेऊरमधली एकमेव इंग्लिश स्कूल असं आहे की ते आत्तापर्यंत इथं जेवढे इंग्लिश स्कूल झाले असतील त्याचं कुठलेही 40-50च्या वर पहिल्या वर्षी कुठलंही ॲडमिशन झालेलं नाही आहे आजपर्यंतच्या इतिहासात. पण इथं 105 विद्यार्थी पहिल्या वर्षी आपल्या इथे कार्यरत. आणि सांगावंसं वाटतं की सहज मी एका विद्यार्थ्याला परवा दिवशी विचारलं होतं ना ज्युनियर KGच्या, तर तो A to Z पर्यंत पूर्ण स्पेलिंगसह सर लिहितो आणि वाचतो. खरंच म्हणजे आमचा स्टाफ आहे ना एवढं कष्ट घेतो या सर्व मुलांना घडवण्यामध्ये. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही कारण की आता भाऊ बोलणार आहेत. ठीक आहे, थँक्यू. माझे उद्घाटक आदरणीय भैयासाहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळ खूप झालेला आहे पण नक्कीच आज आनंद वाटतो. शाळेच्या उद्घाटना दिवशी अवसरे सर मी इथं होतो, डॉक्टर ब्रिजेशजी भाटपूर सर, आम्ही सगळे साक्षीदार होतो. ज्या पद्धतीनं या शाळेची उभारणी झाली अगदी त्याच पद्धतीनं या शाळेला यश मिळतंय
आणि म्हणूनच मला वाटतं इथं पांडव मॅडम उपस्थित आहेत, आदरणीय भोगे सर उपस्थित आहेत. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की ही मुलांची वाढती संख्या म्हणजे शाळेच्या गुणवत्तेचं प्रतीक आहे. आणि म्हणून मला वाटतं की जर नर्सरीतली मुलगी A to Z पर्यंत विद्यार्थी अक्षर गिरवत असतील तर मला वाटतं नक्कीच चांगल्या प्रकारे या शाळेचा विकास होतोय. आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेला एवढी मोठी संख्या लाभणं मला वाटतं हे फार मोठं द्योतक आहे. आणि आजचा जो स्नेहबंधचा हा रंगमंच आहे, हा रंगमंच विद्यार्थी मित्रांनो का असतो, मला पालकांना सांगायचंय, गरीबातल्या गरीब माणसाला आपलं भविष्य आणि आयुष्य सुधारवण्याची शेवटची संधी मला वाटतं हा रंगमंच देत असतो. आणि म्हणून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असतं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, माझा जन्म कुठल्या घरात व्हावा हे माझ्या हातात नाही, मी कोणत्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाही, मी गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला यावं की श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्माला यावं हेही माझ्या हातात नाही, माझा रंग कोणता असावा हेही माझ्या हातात नाही. मला वाटतं या हातांमध्ये रेषांमध्ये भविष्य शोधण्यापेक्षा या हाताच्या पाठीमागे जे पिळदार मनगट आहे त्यानं मी माझं आयुष्य आणि भविष्य घडवू शकतो, त्याच्यासाठी संदेश द्यायला हा रंगमंच आहे. म्हणून मला माता भगिनींचं विशेष या ठिकाणी धन्यवाद द्यायचंय. आपल्या लेकराच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यायला सगळ्या जेऊरमधल्या पंचक्रोशीतल्या माता भगिनी इथपर्यंत आल्या आणि हा रंगमंच पुलकित केलाय. मला नक्की खात्री येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक गुणवंत या शाळेतनं घडतील, ते घडावेत यासाठी पुनश्च एकदा शाळेला मी शुभेच्छा देतो. स्मार्ट TV आपल्याला एवढ्यासाठीच दिलाय की आमचे गुरु पद्मश्री डॉक्टर अरविंद गुप्ता यांच्या विज्ञानाचे प्रयोग मला वाटतं विद्यार्थ्यांपर्यंत जावेत. पाठीमागे अभ्याकच्या मुत्ता मॅडम बसल्यात, अवसरे मॅडम पर्यंत द्या. पाठीमागे जीवन शिक्षण फाउंडेशनचे पवार सर आणि विष्णू शिंदे सर आहेत, त्यांनाही मला विनंती राहील की आपण यशवंत क्लासेसच्या माध्यमातून जीवरमध्ये जे मुलं घडवत आहे त्याच्यात सुद्धा अधिकाधिक गुणवंत घडावेत आणि या शाळेचं नाव खऱ्या अर्थानं सगळीकडे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जावं अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपला व्यासपीठाचा फार वेळ न घेता शाळेच्या मुख्याध्यापकांचं स्टाफचं कौतुक करतो, पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. आपण आपल्या ओघवत्या वाणीनं तमाम रसिक प्रमुख पाहुणे जेऊर गावचे सरपंच सन्माननीय पैलवान पृथ्वीराज भैया पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बारकुल सर आणि त्यांचे सहकारी सुनील अवसरे यांनी या संस्थेचं रोपटं लावलं, पहिलं चिकलठाणमध्ये आणि दुसरं जेऊरमध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्थेमध्ये शिक्षण दिलं जातं, त्यामुळंच या संस्थेचं नाव या पंचक्रोशीत मोठं होत चाललं आहे. कारण आपल्या शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याशिवाय आपल्या विद्यार्थ्यांचा पट वाढणार नाही, आपल्याला या मुद्दाम सांगावं असं वाटतं. कारण सगळ्या गोष्टीला पर्याय आहे पण गुरुला कधीही पर्याय नाही असं मला या ठिकाणी वाटतं. कारण चांगला गुरु आपल्या पाठीशी असला, मला माझ्या आयुष्यात आलेले माझे अनुभव मला वाटतं आणि माझ्या ज्या राजकीय जीवनात मी काय बघितलं, मी काय शिकलो, अतिशय चांगल्या या ठिकाणी जेऊर या ठिकाणी 2-3 इंग्लिश स्कूल आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. आदरणीय नारायणआबा पाटील यांच्या वतीनं जे काही संस्थेला सहकार्य लागतं ते आम्ही वेळोवेळी करेल आणि इथून पुढे करू असं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. या ठिकाणी मायमाऊली मातामाऊली इथं आलेल्या कायम आधारस्तंभ तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या निम्यारात्रीचं कधी तुम्हाला कधी अडचण आली तर आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीशी उभा राहतो असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. कारण माझ्या वडिलांनी या गावाची मनापासून सेवा केली, या गावाने त्यांच्या पाठीशी 30-35 वर्षापूर्वी थाप टाकली. कारण आणि या गावाच्या आशीर्वादाने, या खंडोबाच्या आशीर्वादाने आम्ही आज परत एकदा आमदार झालो आणि ही गावाची सेवा कधी आम्ही सोडणार नाही. त्यामुळं या संस्थेला आमचं कायम सहकार्य राहील. आणि मला या निमित्ताने एवढं बोलावं असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक आईचा मुलगा, प्रत्येक वडिलाचा मुलगा मुलगी असेल, त्याचं बुद्धी कौशल्य तुम्ही ओळखलं पाहिजे. आपला शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणजे आपला पण डॉक्टर होतो असं नाही. त्याचं बुद्धी कौशल्य कुठल्या दुसऱ्या गोष्टीत आहे का हेही तपासणं गरजेचं आहे. कारण तुमच्या घरी जर हुसेन बोल्ट झाला मला आला असेल आणि तुम्ही जर MBBS डॉक्टर त्यात पाहत असाल
तर हे दुर्दैव थोडंसं मला वाटतं, कारण तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, कारण त्याचं गुण कौशल्य काय आहेत, कारण सगळेच हाताची बोटं सारखे नसतात. त्यामुळं विद्यार्थी आपण आईवडिलांनी शिक्षकांनी ओळखला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला. या ठिकाणी खूप मोठी मोठी व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं नाव न घेता मी सर्वांचं उपस्थित मान्यवरांचं मी या संस्थेच्या वतीने मी आभार मानतो, कारण नाव कुणाचं चुकून राहिलं तर मला राजकीयदृष्ट्या काय परवडणारं नाही. त्यामुळं सर्वच उपस्थित मान्यवर, अतिशय चांगली संस्था चालते, त्याला आमचं सहकार्य राहील. धन्यवाद. चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. पंढरपुरात, त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
चादर ओढे या खडाकोरी देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग में बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले बंद डब्बा गुल ओए बंद दरवाजे खोल रे हो जा बिंदास बोल रे मैं भी हूँ तू भी है तो मैं भी तू भी हम सब मिलके बम चिक बम 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 बम
सगळ्यांना विनंती आहे, आपल्या टाळ्यांची साथ त्या कलाकाराला झाली पाहिजे. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी कौतुक करायचंय.
झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तो झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तो झापूक झुपूक वाजत राहतंय ग ए झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तो झापूक झुपूक वाजत राहतंय ग और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। तुम क्या अपने आप को मुगल आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना बता रहा है। यूपी वाला ठुमका लगाओ, यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। नाच के दिखाओ। खाली बसून घ्यावशी पाठीमागं प्रेक्षकांना कार्यक्रम दिसत नाही. खाली बसा तुम्ही. व्हिडिओ शूटिंग करणार आहे. बरोबर व्हिडिओ शूटिंग करणार आहे. खाली बसा अरे यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ। पहिली माझी ओळी गा माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओळी गा माझा शिवबाई केलं राज पृथ्वीचे परील बाळ माझा खरा खरा
कप्पालीला ढिला अगं हिल फोर हिला तुझे कप्पालीला ढिला तुझे कप्पालीला ढिला तुझे कप्पालीला ढिला गो फॅशन मराठी सोबई तुला अरे जा तू मला का सत्तावीत मला अरे जा तू मला का सत्तावीत मला का सत्तावीत मला का सत्तावीत मला न जाऊन सांगेन मी बाबाला अरे जा तू मला का सत्तावीत मला अगं हिल फोर हिला तुझे कप्पालीला ढिला अशी किती फळं तुझ्यासारखी नागपाटाची पोरगी मिरची अशी किती फळं तुझ्यासारखी आणि जेवण करायला पाणी भरायला ठेवीन घरचा मला अगं चल अरे जा तू मला का सत्तावीत मला माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौरी आव राखण करते मी रावजी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी औंधाचं ग बरीस बाई 16 गाठण चोळी दाटली अंगाला बायका पडका फाटल ग काळीच माझं धडधड करी उडते पापणी वरची बरी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी रावजी हात नका लावजी पाहिल कुणीच तर भोळी अडाणी ठकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळीला भलका बाय ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाय ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का हे बंदच काम तू लावलंस मला आणि बोलून बघतोय मी साहेबाला हे लाईनीत घेतेल का बाय ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाय ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का
मर्द मावळा स्वराज्याचा हा पुन्हा जन्मास यावा. पितृ देशासाठी अनेक सोसले अनेक वनवास, उत्तर दक्षिण दिग्विजयाचा मनी ठेवून ध्यास. स्वराज्य रक्षणासाठी अनेक आश्वास मानले सिंहासन, दुसऱ्यासाठी झटला जन्मभर आमचा धाकला राजा. धर्मराजा हा चतुरस्त्र हा कवी मनाचा राजा, वंदन आमचे स्वीकारावे हे संभाजी राजा, हे संभाजी राजा, हे संभाजी राजा. हर 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 हर. हाती तलवारीची घेऊन या धावतो, हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो. राजा सोबतो, शंभूराजा सोबतो, हे शंभूराजा सोबतो, गा शंभूराजा सोबतो. शंभूराजा सोबतो, गा शंभूराजा सोबतो. वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे, चहुमुलकी टंका वाजे, शिवपुत्र शंभुराजे, शिवपुत्र शंभुराजे, शिवपुत्र शंभुराजे. शंभूराजे, आपणास काय व्हायला आवडेल? दगड झालो तर सह्याद्री चालू, माती झालो तर स्वराज्यातली होईल, आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल. राजे, काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल. पार्वती पतळे. आणि अशा प्रकारे इसवी सन 1689 साली छत्रपती संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले.